सगळं आपलंच आहे. बघा गाईज सगळे आपलंच आहे. तुम्हाला आता पुढे पण दाखवतो. आता ही कंटिन्यू ब्लॉग करणार आहे, तुम्ही बघत राहा. तसं नाही गाईज आता आम्ही जातोय रानामध्ये फिरायला. आम्ही मगातपासून जात होतो, मगाशी गेलेलो पण मग ते ब्लॉग काढायला विसरलो. आम्ही तिथे जातोय. तिथे मशानभूमी आहे. कुठे गेली रे मशानभूमी? मशानभूमी कुठे गेली? कुठे आहे समोर? मग आता आम्ही जातोय मशानभूमीकडे. आम्ही रात्री आज नाईट मारणार आहे. नाईटवर तुम्हाला तो पण ब्लॉग दाखवतो. तुम्हाला तो पण ब्लॉग दाखवतो. आम्ही आमचं म्हणजे हे गाव आहे ना भूताचं आहे अर्धाचं, म्हणजे तिथं इथे माणसं वगैरे मेलेली आहेत आणि आम्ही भर उन्हाचं असे फिरतोय गाईज बघा. आणि ते कुत्रे पण आता ओरडत आहेत गाईज. जाम फाटते आमची जाम, कारण इथे मशानभूमी जवळ आहे ना, भीती वाटते. तुम्हाला दाखवते मी मशानभूमी. तुम्ही कुत्र्याला बुंकायला साक्षी नको. चल. अरे नाही तिकडे जाते. आती बुंकायला नाही तिकडे गेलं ते आपल्या इथं नाही. गाय जातो आता. काय तुझा भाऊ घाबरला आहे. आता मी जातोय डायरेक्ट शेतात. बघा माझं जातोय, बघत राहा. ब्लॉग कंटिन्यू करा. जातोय आता, आलोय जवळ. हे बघा काय शेत आमचं. हे बघा, हा सोलापूरकर आहे, हा पुणेकर आहे आणि मी मुंबईकर आहे. आम्ही तिघंच आहे, कारण माझी बहीण येत नाही कुठे, तुम्हाला माहिती आहे. ती आळशी आहे. आळशी काय ती कुठेच खेळायला पण बोलली ना तिला चल तरी येत नाही. काय गाई जो गाई पाणी खूप म्हणजे येते. हा मला भावडी नको. अरे काय नाही बघा मस्ती करतो. गाईस आमच्या इथं असं बनवतो. अरे त्या मुलांनी खेळताना बनवलं असेल. हा सुशांत रितेश मी असं ना घाबरला तू. मी पण घाबरते, असं नाही की घाबरत नाही, पण आता त्याला कॉन्फिडन्स द्यायला लागेल. इथे मोर पण दिसेल आपल्याला आय थिंक, करमनाथ मोर असतात. जातोय आता आम्ही फिरायला. गाईस ब्लॉग कंटिन्यू करा. मी सांभाळतो. आता माझा पुढचा ब्लॉग रितेश कंटिन्यू करेल. रितेश भाई बोलणार मला चिडते. गाईस तुम्ही जरा काही तर कमेंट करायच्या बाबत. ह्याला मी गाईस आता तुम्हाला आम्ही दाखवतो. उद्या आम्ही गावाला जाणार आहे पुण्याला, आमच्या शहरात. हा ते तो पण ब्लॉग दाखवतो तुम्हाला रेल्वेमधनं जाताना सफर कसा असतो. बघा हा हे आहे ना सोलापूरकर, हा पण आमच्या इथं येणार पुण्याला. हा पहिल्यांदा दुसऱ्यांदा येणार आहे आणि ही येतच राहते. आता परत येणार. कुत्रे आले ताई साक्षी. गाईच कुत्रा आलं पळत. मी तर चाललो इकडनं परत. जावा तुम्ही ब्लॉग घेऊन जावा. अरे एवढं उजेड आहे की रात्री. हे तिथं बसू म्हण येडे. नको मला कंटाळा आलाय. मला कंटाळा आलाय. हे नको. अरे त्याला भीती वाटत नाही. हा नको गाईस, इथपर्यंतच येत होतो. मला भीती वाटते. माझ्याबद्दल पण कमेंट करा. मला भीती जाम वाटते. आज आम्ही नाईट आउट पण करणार आहे. बघू नको चल. तो गाईज आता आम्ही चाललोय. इरादा बदललाय, आम्ही चाललोय त्या झाडाकडे. खरंच जेव्हा पाहिजे तुझा करणी कशी करते माहिती का? कुंकू हळद. अरे गेला शिगे दगडावर हे नसतो कधी त्याला पंच वगैरे काय. हा नसते दाखवू. हा मग आत्ताच घेतला ना मी ब्लॉग. हा मग हा गाईज बघा मला म्हणते मला ब्लॉग दे. ब्लॉगर शूटर मी आहे आणि म्हणते मला तो मला दे तुझा ब्लॉग. मस्त वाटतेच गाईस. अजून तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये रात्रीचा पण ब्लॉग येणार आहे. आजचा बघा तुम्ही थोड्या वेळाने होईल पोस्ट ब्लॉग. थोड्या वेळाने म्हणजे झालंच असेल, तुमच्यापर्यंत आला असेल ब्लॉग आता. तो गाईस आता मला लय बोर व्हायले, कंटाळा आला आहे गाईज. सांगा काय जे बघा काय मध्ये परत म्हणले बोल रे. गाईस स्प्राईट वगैरे घेणार आम्ही रात्री शिकायला. गाय ह्याचा काय ऐकूला काय म्हणते काय घेणार, खंबा घेणार, चकला घेणार आहे. ह्याचं काय ऐकूला काय म्हणते आम्ही स्प्राईट घेणार फक्त. हा ना काय म्हणते चकना घेणार नाही तसं काय गाईस. गेलो असतो ना आपण तिकडे. चकनाला
गाय हे काय पण बोलतोय, आम्ही तसलं काही करत नाही. अरे रितेश मी जातो मागा, तुम्ही थांबा. अरे रितेश रे बाप रे, तू बाहेरच सांगितलं भाऊ. हा भेटतो मी. बस मी घाबरट आहे 1 नंबरचा, 2 नंबरचा घाबरट आहे मी. दे तुम्ही हात धुवून. थांब नाही हो तो गाईस निशाणा काय दिसते गाईस 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 निशाणा काय दिसते गाईस बघा इथे एक टावर आहे. करणे केला तुम्हाला नेटवर्क पाहिजे असेल तर हे टावर आम्ही घेऊन देऊ शकतो. फक्त 5 करोड रुपये लागते ती. मी अंबानी आहे, मी तुम्हाला लगेच पाठवून देईल 5 करोडचे टावर मोठा. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करा, कमेंट करा. आता ही व्लॉग बघा काय करते. जरा चांगला हाय वाटलं. गाईस, मी आले व्लॉगला परत अटेंड झालेली आहे. इथे बसलो आहे आम्ही. गाईस आम्ही जात होतो मशानभूमीच्या इथे, पण माझा भाऊ घाबरतो आहे. आम्ही रात्री जाऊ, मी माझी बहीण आणि सुशांत. ती पण घाबरत असेल तर काय मग जाणं नाही होणार आम्हाला. मग आम्ही बघू जाऊ की नाही, कारण हाता येत नाही, हा घाबरट आहे. गाईस रात्री बघा तुम्ही, रात्री गाईस रात्रीचा पण तुम्ही व्लॉग बघा. रात्रीचा व्लॉग डेंजर असेल. नाईट आउट नाईट मारणार आहे तर आम्ही नाईट नाही ग, नाईट आउट म्हणलं. नाईट तेच ते झालं होतं night. अरे त्यांना जरा तर वेगळं. आम्ही नाईट आउट मारणार आहे राईस. आम्ही आय थिंक रात्री आलो तर इकडे येऊ रानामध्ये. ऋतिका पण असेल, सगळे बघू. सगळे मम्मी आम्ही सगळे येऊ शकतो. नाही मम्मी नाही, आम्ही चौघच येऊ, कारण आम्हाला शोध पण लावायचा आहे गोष्टीचा. तर बघू माती येऊ का कशी ना? बनते. नाही काय तिथे तुम्ही गाव बघसान नाही तर डेंजर आहे. असं नाही की डेंजर, मावशीचं गाव आहे तर डेंजर आहे गाव दिसच नाही पूर्ण. गाईस डेंजर आहे खूप गाव. ए बस ना खाली रितेश, गाईच न सांगतो जरा. थांब ना. आणि इथे कसं माहिती आहे का तुम्हाला गाईस, इथे असं म्हणजे मशानभूमी पण आहे. आणि इथे कसं म्हणजे एक बाई आहे ना हे तसं मेलेली. नको सांगू. एक बाई मेलेली इकडे, तर ती म्हणजे मेलेली, तिचं सगळं तयारी वगैरे केलेली जाळायची वगैरे, आणि ती परत अशी म्हणजे जागी झाली. आणि ती आता हाय इथे हाय. ती पण ती आपल्या बाजूला राहते ना ती. हां मग ती हाय गाईस. तर आम्हाला म्हणजे या गावामध्ये एवढं काय वाटत नाही, पण हाय डेंजर आहे गाईस. गाव तर डेंजर. हो गाई नाही, हो गाई असंच म्हणते काय पण. तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला भेट द्या इथं धरणावर एकदा. अक्कलकोटला येत असेल तर कुरनूरला पण येऊ शकता तुम्ही. लय भारी आहे कुरनूर गाव. नको इथं ग्रामपंचायत आहे, असं काय नाही. कसं पण फिरा, बरमुडा घाला, शर्ट घालू नका, असंच उघडत जावा, काय नाही होत. आणि खेडेगावात खूप मजा येते इथं. आम्ही गावाला आलो आहे, माझी बहीण आहे ना. आम्ही मगाशी आलतो, तो ब्लॉग नाही काढला आम्ही. ते कुत्र्याचा आवाज आहे म्हणून आम्ही पळत गेलो. ती जरात घाबरली, रडत होती. ते तोंड दाखवतो घरी गेलो तुम्हाला. आणि त्या डोळ्यात हो हिचा बोट गेलं हिच्या डोळ्यात. तिच्या डोळ्यात आहे ना. नाही गेला, आम्ही काय उद्या नाही घातला. काय आसमान दाखव ना, आसमान. इथे खोटं बोलते, मुद्दामला घातलं असेल हिने. दाखव ना. ओ काय आभाळ, तुम्ही भेट देऊ शकता आभाळाला. तुम्ही मला वरती जाऊ. आमच्या आपलं भोशाला पण आहे ना आपल्यासारखं इथं गाव. लिंबाचं झाडं किती मोठं माहिती आहे का भोशाला? ते आमच्या इकडचं, आमच्या घरासमोर तिथं बस. तू आला का रे ते याला भोशाला? आलतो की बोशाला. बसच ते ना. आम्ही ना तिकडे म्हणजे आम्ही दादा आम्ही लोकेश असायचो ना, आम्ही रात्री जायचो फिरायला तेव्हा. आणि तिकडे कसं माहिती आहे ना, डेंजर आहे पूर्ण, काय लहानच आहे. आम्ही रात्रीचं फिरतो. यावेळेस नाही गेलो मी तिकडे. गाईज आता आपण जाणार आहे पुण्याला उद्या. तो पण तुम्ही व्लॉग बघा. आणि व्लॉग ही काढणार उद्याचा पूर्ण. ते पण माझ्या बहिणीच्या फोनमध्ये, माझा नाही, कारण की ते नवीन फोन घेतला, त्याची क्लॅरिटी भारी. गाईज बघा इथं रान आहे, रान यार. आणि बघा या रानचं मालक कोणी माहिती का? हा सुशांत चौंदने. याचं ओरिजिनल नाव सुशांत गेसगे. तुम्हाला माझं नाव नाही माहीत अजून, ते तुम्हाला नाव नाही सांगणार मी, अचानकच सांगणार. गाईज भेंडी पालन नाव. हो काय गाईज हे काय पण बोलती. नाव सांगा, आम्ही तुम्हाला नाव देऊ. गाईज हिला खोटं बोलते ती. तुम्ही यांच्याकडे विश्वास ठेवू नका. सशस्त्र मेंढी पण टाका कमेंट. गाईज तुम्हाला करायचं असेल ना कमेंट, हिचा करा कामवाली बाई, ह्याचा करा सुसली. बघू कुणाचे सबस्क्रायबर जास्त. गाईचा गरम हवा आहे. आता आम्ही सगळे एक साथच आहेत, बाहेर पण फिरताना एक साथच आहेत. झाडं हो गाईज झाडं.
काहीच मला हे म्हणते ती चला तिथं बघायचं मग तू जा ना एकटा ब्लॉग घेऊन त्यांना पण दाखव ना जरा. बोललो नाही हो गाईस मी घाबरतो एक नंबरचा. तुम्ही मला काय तर कमेंटमध्ये करू शकता कमेंट का घाबरतो म्हणून. मी सांगतो तुम्हाला सांगण्यासारखी पण इच्छा नाही पण नाही सांगणार मी तुम्हाला. मी काय बोलते तेच कळलं हो काय हाताला भाजलंय दाखव रे हात तुझा काय तो का भाकरी करताना भाजलंय. हा भाकरी लावता करत ही करतानी हिली उडवली ठिणगी ही पडली याच्या हातावर. येडेच नाही करा भाकरीवर बघा. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आपला. अजून आम्ही जाणार आहे कुठे जायचं का आता आम्ही इथं जरा वेळ बसतो रेस्ट करतो मग आम्ही 2 मिनिट स्टॉप करतो ब्लॉग आणि रेस्ट करतो. नाही जो काही 10वीला आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा ही पास होईल का नापास. आणि आपण 10वीला गेलाय बघा. आता तोंड दाखवून तुझा बघा चेहरा झालेला आहे रिव्हील. सुशांत गेसगे ही आहे साक्षी आईवळे. साक्षी नाव फक्त साक्षी आहे. गाव भोसे.